मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन। महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यातर्फे शिंदखेडा येथे आभार सभेचे आयोजन। लाल बावटा युनियनतर्फे मनपा आयुक्तांच्या दालनासमोर करण्यात आले ठिय्या आंदोलन। पावसाळ्यापूर्वी शहरातील नाला सफाई तसेच गटारींची सफाई करण्याची मागणी। आणि कृषीनगर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपट पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील टॉवर बगीचा येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्यात धनगर समाज बांधव, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील टॉवर बगीचा सरदार पटेल उद्यानातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास धनगर समाज बांधव, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी उद्यान परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। अभिवादनाप्रसंगी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव, भाजप धुळे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल, भाजप महानगर प्रमुख गजेंद्र आंपळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, डॉक्टर दिनेश बच्छाव, श्यामकांत सने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, जोसेफ मलबारी, शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, ॲडव्होकेट विवेक सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहांगीरदार, शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, महिला शहर जिल्हाध्यक्ष जया साळुंके, ज्ञानेश्वर पाटील, पंकज बारसकर, अभिजित देवरे, प्रमोद साळुंके, एजाज शेख, समीर खान, गणेश धुळेकर, सुरेश आयरे, निखिल पाटील, आरिफ खाटीक, जयेश पाटील, संगीता कैरनार, फरजाना शहा, शीतल देवरे, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते सुनील वाघ, भगवान गर्दे, बटू कोळेकर, विठ्ठल लांडगे, युवराज बोरसे, सुहास आंपळकर, माजी नगरसेवक अमोल मासोळे, वंदना थोरात, छोटू थोरात, लखन गोराड, प्रमोद जैन, भगवान गर्दे, गणेश गर्दे, अण्णा खेमनार, शिवसेना महानगर प्रमुख संजय वाहले, उपमहानगर प्रमुख दादाजी वाहले, मनोज कोळेकर, पवन शिंदे, संजय कुसळकर, मुकेश चित्ते, विठ्ठल माळी, स्वामिनी पारखे, निखिल वाघ, कुणाल वाघ, राजू मशाल, डॉमिनिस मलबारी, गोपाल माने, प्रभादेवी परदेशी, पत्रकार जीवन शेंडगे, युवराज बोरसे, भाऊसाहेब सूर्यवंशी, रोहिदास हाके, विलास मोरे, अण्णा भालकार, राजदत्त पाकळे आदी उपस्थित होते। आपण रिनोव्हेशनचं काम टॉवर गार्डनचं चालू केलेलं आहे। अतिशय सुंदर असं आपण या ठिकाणी ही वास्तू बनवत आहोत। त्याच्यातच सरदार वल्लभभाई पटेल, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे 2 स्मारक या ठिकाणी आपण नवीन याच्याने तयार करणार आहोत। त्यांच्या चबुतऱ्याचंही काम जवळजवळ झालेलं आहे आणि लवकरच अहिल्याबाई होळकर, राजमाता यांचं आपण त्या ठिकाणी स्मारक नवीन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचंही स्मारक नवीन आपण या ठिकाणी बसवणार आहोत। त्याच्यासाठी मी आता सर्वच धनगर समाजातील आमचे नगरसेवक, सर्व नेते, मनोज भाऊ वगैरे सर्वजण, सुनील भाऊ, बंटी, छोटू, रमणप्पा माझ्यासोबत आहेत। आम्ही सर्वांनी याविषयी चर्चा केली आणि लवकरच त्या ठिकाणी नवीन स्मारक आम्ही त्या ठिकाणी बसवणार। बांधकाम केलेलं आहे, हॉल बनवलेला आहे, त्या ठिकाणी इंडोर गेम असतील, त्याचप्रमाणे लोकांना फिरण्यासाठी झाडं झुडपं दिसतातच आहे आपल्याला। त्याचप्रमाणे हा जो टावर आहे, 100 वर्ष जुना आपला हा टावर आहे, त्या टावरचं रिनोव्हेशन या ठिकाणी होणार आहे। त्या टावरच्या मागं 100 फुटी तिरंगा झेंडा, जसं गांधी पुतळ्याला आपण लावलेला आहे तसा तिरंगा झेंडा त्या ठिकाणी लागणार आहे। अशा गेट, नवीन सुसज्ज गेट होणार आहे। अशा भरपूरशा गोष्टी या गार्डनमध्ये होणार आहेत। हा गार्डन आतापर्यंत खरं तर तयार झालेला पाहिजे होता, परंतु काही कारणास्तव, काही राजकीय द्वेषापोटी या गार्डनला स्टे देण्यात आला होता। परंतु जशीच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीची सत्ता आली, पण हा स्टे उठवला आणि गार्डनचं काम पुन्हा सुरुवात केली। धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यातर्फे शिंदखेडा येथील SSVPS महाविद्यालयाच्या सभागृहात पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी शिंदखेडा येथील SSVPS महाविद्यालयाच्या सभागृहात आभार सभा संपन्न झाली। यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, माजी आमदार रामकृष्ण पाटील, इंटकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती प्राध्यापक सुरेश देशले, प्रकाश पाटील,
जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे, हेमराज पाटील, डॉक्टर जसवंत बोरसे, डॉक्टर दिनेश बच्चाव, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष डॉक्टर इद्रिस कुरेशी, आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक ऐरे, दीपक देसले, सुनील चौधरी, दिनेश माळी, गिरीश देसले, संतोष देसले यांच्यासह शिंदखेडा शहर तसेच वर्षी, नरडाणा, चिमठाणे, खलाणे, बिट्टावत, धमाने, विकरण, मालपूर, निमगुळ, मेथी येथील जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आपला विजय निश्चित असल्याचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी या प्रसंगी सांगितले. पक्षश्रेष्ठींनी शांभवना शब्द दिलेला आहे आणि तो निश्चितपणे ते पाळतील. शांभव तो माझे भाऊच आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. आम्ही दोघं एकमेकांच्या पाठीशी आहोत आणि त्यांची नाराजी दूर झाल्यानंतर ते या पद्धतीने त्या ठिकाणी सक्रिय झाले, कामाला लागले. आपल्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांची सभा आपण शिंदखेड्याला घेतली आणि ती सभा यशस्वी करण्यासाठी सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि श्यामभाऊंनी या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे, ते खूप मोठं आहे. आणि त्यानंतर देखील सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणून त्यांनी शिंदखेडा दोंडाच्यामध्ये ही निवडणूक या ठिकाणी उभी केली. सगळ्यांना त्यांनी कामाला लावलं आणि मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी खूप मेहनत घेतलेली आहे, खूप काम केलेलं आहे. म्हणजे आभाराचे शब्दसुद्धा या ठिकाणी निश्चितपणे कमी पडतील. ही निवडणूक आपण आपल्या स्वतःची निवडणूक समजून आपण काम केलेलं आहे. प्रत्येकाने आपापला जो भाग असेल, गट असेल, गण असेल, जिल्हा परिषद असेल, आपलं नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपालिका असेल, त्या संपूर्ण आपण काम केलेलं आहे. आणि त्या बूथवरती देखील आपण शेवटपर्यंत थांबलेले आहात, मतदार काढलेले आहेत. हे प्रयत्न हे खूप मोठे आहेत, खूप कष्ट आपण घेतलेले आहेत. महानगरपालिकेतील बदली कामगारांना न्यायालयाच्या आदेशाने कायम करावे या मागणीसाठी लालबावटा युनियनतर्फे मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. धुळे शहरातील महानगरपालिकेतील बदली कामगारांना न्यायालयाच्या आदेशाने कायम करावे या मागणीसाठी लालबावटा युनियनतर्फे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. धुळे महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षापासून बदली कामगार कार्यरत आहेत. त्यांना कायम करावे यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार तसेच निवेदने देण्यात आली. यातच काही रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमही करण्यात आले आहे. 3 महिन्यापूर्वीच औरंगाबाद उच्च न्यायालयाने बदली कामगारांना कायम करण्याचे आदेश देऊनही मनपाने कारवाई न केल्यामुळे सदरचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी लालबावटा युनियनचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्यासह बदली कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी दिलीप वाघ लालबावटा युनियनचा अध्यक्ष बोलतोय. धुळे महानगरपालिकेचे बदली कामगार 25-30 वर्षापासून काम करीत आहेत. त्यांचे न्यायालयाने निकाल दिलेले आहे की बा यांना कायम करण्यात यावं. शासनाच्या नियमानुसार 400 जागा मंजूर आहेत. सुमारे 150 कामगार उर्वरित राहिलेले आहेत. यांनासुद्धा न्यायालयाने निकाल दिल्याप्रमाणे त्यांच्या शिनेटीप्रमाणे यादी शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिलेसुद्धा 3 महिन्यापासून माननीय आयुक्त मॅडम हे फिरवाबिरवी करत आहे. आजपर्यंत त्यांची यादी पाठवली नाही, म्हणून कामगार 3 वेळेस भेटायला आले. आज शेवटी त्यांची भेट झाली नाही. सकाळी 11 वाजेपासून कामगार इथं बसलेले आहेत. शेवटी 4 वाजेला त्यांना इथून आता आंदोलनाची घोषणा देऊन आम्ही मोर्च करतोय. पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेतर्फे नाले सफाई तसेच गटारींची सफाई करावी या मागणीसाठी समाजवादी पार्टीतर्फे मनपासमोर निदर्शने करून आयुक्तांना निवेदन देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील नाला सफाई तसेच गटारींची सफाई करावी या मागणीसाठी समाजवादी पार्टीतर्फे मनपासमोर निदर्शने करून आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की शहरात मान्सून येत्या 4-5 दिवसात आगमन करणार आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले असताना प्रत्यक्ष पाहणी केली असता देखील शहरातील गटारी व नाले सफाईची कारवाई कुठेच दिसून येत नाही. पावसाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहे. असे असताना शहरातील नाल्यांची तसेच गटारींची हवी तशी साफसफाई अद्याप झालेली नाही. पावसाळ्यात नाल्या किनारी असलेल्या लोकांच्या घरात पाणी शिरते
व त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. वेळप्रसंगी जीवितहानी देखील होते. असे असताना मनपा प्रशासनाकडून थातूरमातूर कारवाई केली जाते. प्रत्यक्षात काम काहीच दिसत नाही. शहरातील अनेक भागात मोठमोठे काटेरी झोडपे वाढलेले आहेत. खुल्या जागांमध्ये सांडपाणी साचलेले आहे. परिणामी साथीच्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शहरात काही भागात पाणी वितरणासाठी 8-10 दिवस लागत आहेत. ज्या भागामध्ये पाणी येत आहे ते गढूळ व खराब येत आहे. अक्कलपाडा धरणातील पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही. धुळे शहरातील नागरिकांना शुद्ध व सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, तसेच शहरातील नाल्यांची गटारींची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा समाजवादी पार्टीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अमीन पटेल, अकील अन्सारी, आलमगीर शेख, गुलाम कुरेशी, मोहम्मद इस्लाम, रमजान टेलर, जाहीर हुसेन, कुर्बान अन्सारी, वकील अहमद, सलीम जंगल, सादिक अन्सारी, अजीज अन्सारी, आसिफ अन्सारी, अकील मैकेनिकल आदि उपस्थित होते. महानगर पालिका में समाजवादी पार्टी की तरफ से निवेदन दिया गया. धुलिया शहर के अंदर पानी जो है 8 से 10 दिन में आ रहा है और बारिश लगने वाली है. अभी तक के नाले की सफाई शुरू नहीं हुई. हर साल जो है जनता सोसाइटी हजार खोली, जहाँ जहाँ नाले शहर के अंदर सब जगह घर में पानी जाता है. नाला सफाई होना बहुत ज़रूरी है. और शहर के अंदर जितनी मुख्य गटर है वो गटर साफ नहीं होती 2-2, 3-3 महीना, और गली की गटर को 20 से 25 दिन साफ होने को लग रहा है. सब ओवरफ्लो होकर पानी रास्ते पे आ रहा है. कर्मचारी जो है कम होने की वजह से जब हम पूछो कि भाई गटर क्यों नहीं साफ हो रही, कर्मचारी 7 है 8 है तो गटर साफ नहीं होती है. मगर उसमें भी काम हो सकता है अगर नियम से अगर काम कराया जाए, अगर नियोजन बनाया जाए तो काम हो सकता है. लोगों के घर के अंदर पानी आ जा रहा है. अगर गटर साफ नहीं होती और नाला साफ नहीं होता, समाजवादी पार्टी तुरंत आंदोलन करेंगी. बोला ना मैंने स्टार्ट. अभी हम लोग निवेदन देने के लिए आए थे आयुक्त मैडम को, और निवेदन हम देने जा रहे हैं. और अगर 8 से 10 दिन में नाला सफाई, गटर सफाई नहीं होती और पानी सुरक्षित नहीं होता है बारिश लगने से पहले, तो समाजवादी पार्टी तुरंत आंदोलन करेंगी. धुळे येथील श्री सतीदेवी ट्रस्ट बोरीस संचलित कृषीनगर माध्यमिक विद्यालय पारा रोड येथील मुख्याध्यापक पोपट कारभारी पाटील यांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम शुक्रवारी संपन्न झाला. धुळे येथील श्री सतीदेवी ट्रस्ट बोरीस संचलित कृषीनगर माध्यमिक विद्यालय पारोळा रोड येथील राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण शिक्षण प्रेरणा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पोपट कारभारी पाटील यांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम शुक्रवारी कृषीनगर माध्यमिक महाविद्यालयात संपन्न झाला. पाटील यांनी 31 वर्ष अतिशय चांगली सेवा दिली, त्यामुळे त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाला. सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करीत अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री सतीदेवी ट्रस्ट बोरीसचे अध्यक्ष सुभाष देवरे, जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, मंगल देवरे, निखिल देवरे, विलास देवरे, डॉक्टर बबनराव इले, भिका पाटील, मनीष पवार, विशंभर दासरवाड, आरवी पाटील, हिम्मत पाटील, अमोल मासुळे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व पाटील यांच्यावर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मृतीस मी अभिवादन करतो. आज 31 मे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची पण पुण्यतिथी आहे, तर त्यांचे प्रतिमेस मी अभिवादन करतो. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे काही अध्यक्ष आहेत, माझे आधारस्तंभ आदरणीय दादासाहेब सुभाजीराव शिवाजीराव देवरे, जेव्हा मी दादासाहेबांची 1-2 तारखेला भेट घेतली आणि सांगितलं दादासाहेब 31 तारखेला मी सेवानिवृत्त होत आहे, तर कार्यक्रम घ्यायचा आहे, तर तुम्ही या. दादासाहेबांनी क्षणात सांगितलं काय हरकत नाही सर, कार्यक्रम घेऊन टाका, मी जरूर येईल, कितीही काम असलं तरी मी कार्यक्रमाला येईल. आणि दादाने होकार दिला आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम मी या ठिकाणी घेऊ शकलो. कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व सन्माननीय ट्रस्टी, आमच्या निकुंबे गावाचे प्रेरणास्थान कृषीभूषण तात्यासाहेब भिकाजी विठ्ठल पाटील, या कार्यक्रमास खास उपस्थित असलेले माझे मित्र दीपक गोल्डचे मालक दीपक शेठ, माझे सर्व व्ययी ताई, माझे नातेवाईक, सर्वच नातेवाईक आणि आपल्या संस्थेचे आजी माजी सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्या साक्षीने आज मी सेवानिवृत्त होत आहे. दादासाहेब तात्याने सांगितलं, थोडक्यात हिस्ट्री सांगितली, सरांना नोकरी कशी लागली. जेव्हा आम्ही बापूजींकडे गेलो, स्वर्गवासी निकुंब्याचे सरपंच आनंदसिंग अण्णा,
आज नाही आहेत. आनंदसिंग अण्णा, तात्या आणि आमचे मोठे मामा हिम्मत आप्पा, आम्ही जेव्हा गेलो आणि बापूजींना सांगितलं की हा एक मुलगा शिकलेला आहे असं तात्यांनी अण्णाने सांगितलं, बापूसाहेबांनी लगेच होकार दिला आणि सांगितलं की अण्णा, तात्या, या मुलाला 12 जूनला बोरीच्या शाळेत पाठवा, मी त्याला शिक्षकाची नोकरी देतो. आणि त्यावेळचे माझे गुरुजन आदरणीय हिऱ्यांना हे माझे गुरु आणि त्यावेळचे ते प्राचार्य मुख्याध्यापक होते. आणि तेव्हा 12 जून रोजी मी या संस्थेत हजर झालो आणि अखंड 13 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं. दादासाहेब प्राध्यापकाचं काम करत असताना आपल्या सतीदेवी ट्रस्टच्या माध्यमातून म्हणजे या शाळेतून 1997 साली मी जो विषय शिकवतो समाजशास्त्र विषय, त्या विषयात नाशिक बोर्डातून 4 जिल्ह्यातून दादासाहेब 2 विद्यार्थिनी 100 पैकी 97 मार्क मिळून पहिल्या आल्या होत्या आणि तो एक कार्यक्रम तुमच्या शुभ हस्ते घेतला होता. त्यावेळी 1997ला दादासाहेबांनी त्या विद्यार्थिनींना 500-500 रुपयाचे रोखीने बक्षीस दिले होते. आणि दादासाहेबांनी विचारलं की शिक्षक कोण आहेत. मग मी तिथे समोर गेलो आणि सांगितलं, नमस्कार घेतला. अरे वा, ठीक, तू चांगला काम करतोय. आणि पी.के. पाटलांवर त्या शाळेची जबाबदारी मी सोडली. काही दिवसानंतर ही जी शाळा होती, ही शाळा कोणत्या कारणाने या ठिकाणी उघडली गेली होती ती सगळं पाटील सरांनी तुम्हाला सांगितलं. नौकष्टात बराच या ठिकाणचा कमी झाला होता, पोरं मिळत नव्हती. बोर्डिंग टाकली गेली, बोर्डिंगला सुद्धा घर मिळत नव्हतं. बोर्डिंग बाजूला सुशीलच्या पुढे टाकली होती. पण ही शाळा जर त्यावेळेस पाटील सरांना इथे आम्ही पाठवलं नसतं, 1600 मुलांची शाळा कोणीही चालवलो, पण ज्या शाळेमध्ये विद्यार्थी मिळत नाहीत त्या शाळेला कष्टाची गरज होती. आणि बऱ्याचशा लोकांमध्ये कष्ट करण्याची ताकद आता राहिलेली नाही. पाट्या टाकायचं काम जे आपण म्हणतो ना, असे टाकणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. मग तो शाळेमध्ये घ्या का ऑफिसमध्ये घ्या का कुठे कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये घ्या, फक्त आपली शाळाच त्याला कारणीभूत आहे असं नाही. तो त्यावेळेस आम्हाला त्या पाटील सरांचं नाव इथे आठवलं. ही शाळा कोणाकडनं आपण चालवून घेऊ, रोज आपण इथे येत असतो, पण ही शाळा चालवण्याकरता पी.के. पाटलांना या ठिकाणी पाठवलं गेलं पाहिजे. आणि पी.के. पाटील जर या ठिकाणी आले तर ही शाळा चांगली चालेल. खरंच तुम्हाला कसं सांगतो, जितके दिवस पी.के. पाटील या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी आम्हाला विद्यार्थी बघायला, सर विद्यार्थी बघा आणि संख्या पुरी करा हे सांगावंसं लागलं नाही. हा त्यांचा फार मोठा मत. त्यांनी जे भाषणामध्ये आता सांगितलं ना, खरं येते. हिम्मत ठेवा, काम करा, धैर्याने काम करा, पाट्या टाकू नका, काही अडचण येत नाही. त्यांना कधीच आमची अडचण आली नाही, कधीच अडचण आली नाही. मोरे सरांनी जवळून बघितलंय. मोरे सरांनी भाषण करायला पाहिजे होतं, पण काय माहिती मोरे सर का बोलले नाही मला माहित नाही. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन. महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यातर्फे शिंदखेडा येथे आभार सभेचे आयोजन. लालबावटा युनियनतर्फे मनपा आयुक्तांच्या दालनासमोर करण्यात आले ठिय्या आंदोलन. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाला सफाई तसेच गटारींची सफाई करण्याची मागणी. आणि कृषीनगर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपट पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. व्हिडिओ पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.